तर चला आज मी तुम्हाला दाखवते पप्पाच्या घराचं काम कुठपर्यंत आलेले आहे. ती गेल्या वेळेस ना मी जेव्हा गावाकडे आले होते त्यावेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं की पप्पाने प्लॉट कुठे घेतलेला आहे आणि ह्यावेळेस तुम्हाला दाखवते की पप्पाचं घराचं काम कुठपर्यंत आलेले आहे. ती लग्न लावून आम्ही लगेचच आलो होतो कारण तिथून जवळच आहे. चालत आलो तरी फक्त किती 4-5 मिनटं लागतात फक्त. आणि इथं ना पूर्ण ह्या दोघाच्या खाली ना हौद आहेत बांधलेले जे बाथरूमच्या असतात ना आणि पाण्याचं तर ते सगळे कॉलम वगैरे घेऊन झालेले आहेत. आणि इथं आम्ही सगळेजण आलो होतो म्हणजे माझे मामा मामी मावशी म्हणजे खूप जण आलो होतो आम्ही बघण्यासाठी पप्पा कसं घर बांधायला लागलेत काय नाही. ती त्यांचा जो डायग्राम आहे तो सगळा आम्ही इथं बघत होतो. आणि इथं माहीचं बघा काय चाललं होतं. पूर्ण तिनं मातीत खेळायला लागली होती आणि इथं तिला जागा भेटली होती मातीत खेळायला तर तिनं काय सोडते माती दिसली की लगेच सुरुवात केली तिनं खेळायला. आणि माझं त्याच्याकडे पूर्ण लक्ष होतं कारण तिनं चुकून तोंडात पण माती घालू शकत होती. आणि इथं सगळे लेकरं पण होते सगळ्यांसोबत तिनं खेळायला लागली होती मस्त. इथं आम्ही रील्स वगैरे शूट केला भरपूर सारे फोटो ती काढले आणि काय एवढे सगळे फोटो काढले ना माझ्या की पूर्ण गॅलरी जे आहे ना माझं पूर्ण स्टोरेजच भरलं मोबाईलचं. आणि इथं माही बघा कशी पळायली तिच्या पप्पाकडे. तिला मोकळं मैदान भेटलं होतं पळायला म्हणून तिने इकडून तिकडे पळायला लागली होती. अजिबात सुद्धा विचार करत नव्हती खाली खड्डा आहे दगड आहे झाड आहे कोणतं मध्ये अजिबात सुद्धा विचार नाही सरळ पळत सुटली कुठं पण. आणि इथं कशी पळायला लागली बघा. इथं मोकळं रान दिसलंय तिला म्हणून एवढं पळायला लागलेली आहे. मग काय इथं थोडा वेळ बसलो आणि नंतर लगेचच आम्ही गेलो होतो घरी कारण आम्हाला लगेचच वापस निघायचं होतं पुण्याला. आणि इथं पप्पाने एक शेड पण मारलेला आहे कारण त्याच्यामध्ये ना आता पावसाळा येईल आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ना सिमेंट वगैरे सिमेंटचे पोते इथे ठेवण्यासाठी आणि पूर्ण हे जे बांधकाम आहे तर ते असं दिसते. आणि नंतर मी गेले होते ओमकारच्या गाडीवर पहिल्यांदाच मी बसली होती ओमकारच्या गाडीवर. तर चला मला एखादा व्हिडिओ पण शूट करावा. मग काय तिथून आम्ही घरी आलो आणि लगेचच निघायची तयारी केली. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये